मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील बोरघरमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून योग्य नियोजन केलं नसल्याचा फटका महामार्गाला बसला। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या लेननं वळवण्यात आली। खेडमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा परिणाम नद्यांप्रमाणेच महामार्गावरती देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या आहे खेडमधल्या बोरघर या ठिकाणी आणि आपण पाहताय की हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या मुंबई गोवा महामार्गाची ही परिस्थिती बघा। या महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाले अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते। हा जो मार्ग बघताय हा मुंबईकडे जाणारी हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये संपूर्ण या रस्त्यावरती पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। याचं कारण असं आहे की नदीतून येणारे जे पाणी आहे त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्ग विभागाकडून कोणत्याही पद्धतीची इथं उपाययोजना केली नाहीये आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जर बघितला तर गावात जाणारा रस्ता देखील हा इकडे पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय। लोकांचं जे जाण्याचा मार्ग आहे तो बंद झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो परिणाम आहे तो इथल्या जनजीवनावरती होताना पाहायला मिळतो। तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं येत आहेत आणि त्यांना देखील इथं मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर गोव्याच्या दिशेतून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ही एका लेननी सुरू आहे, मात्र हे वारंवार होतंय। गेल्या वर्षी देखील या ठिकाणी अशाच पद्धतीने पाणी भरलं होतं, त्यामुळे सांगूनही इथं उपाययोजना का होत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ करतात। स्वप्नील गाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी।